Please welcome the illustrious Raman Magsaysay and Padma Shri awardee, the light of million lives and torchbearer of an equal number of dreams, Dr. Prakash Baba Amte and Dr. Mandakini Prakash Amte. आत्ता बघितलेल्या चित्रफितीतून थोडक्यात बाबांच्या कार्याची आणि हेमलकशामध्ये आदिवासींसाठी जे आम्ही काम करतोय त्याची झलक आपल्याला बघायला मिळाली. बहुतेक ठिकाणी कार्यक्रमाच्या आधी मी ऑडिओ व्हिज्युअल डॉक्युमेंटरी दाखवतो लोकांना. वृक्ष भाषणापेक्षा प्रत्यक्ष बघितल्याचा जास्त परिणाम होतो. बाबा आमटेंचं नाव सगळ्यांना माहितीच असेल. थोडीशी पार्श्वभूमी अशी की बाबांचं नागपुरात मोठा बंगला होता, वडिलांचा जमीनदारी होती, वकिलीची परीक्षा त्यांनी पास केलेली आणि घरी श्रीमंती असल्यामुळे त्यांच्याकडे रेसर कार, मल्लयुद्ध, शिकार हे सगळे शौक जसे श्रीमंतांच्या मुलांना असायचे ते होते. 42च्या लढ्यामध्ये गांधीजींच्या प्रभावाखाली आले, हळूहळू बदलत गेले. वडिलांची इच्छा होती की यांनी वकिलीचा व्यवसाय करावा आणि आपल्या प्रॉपर्टीचा उत्कर्ष करावा, पण वकिलीच्या व्यवसायामध्ये त्यांना पहिल्या काही वर्षातच लक्षात आलं की या व्यवसायातून आपण गरिबांना न्याय देऊ शकत नाही. माणूस कसा बदलत जातो म्हणून त्यांचा इंटरेस्ट कमी झाला. वडिलांनी त्यांना चंद्रपूर जिल्ह्यातली वरोरा इथे पाठवलं, कारण तिथे त्यांची जमीन यवतमाळ जिल्ह्यात होती, वराडात. त्याच्यावर त्यांची देखरेख करतील आणि वकिलीचा व्यवसाय पण करतील. पण त्या 42च्या लढ्यानंतर बाबा बदलून गेले. काही दिवस त्यांनी राजकारणात प्रवेश करून अनुभव घेतला. राजकारणामध्ये स्पष्ट वक्ते माणसं चालत नाहीत. म्युन्सिपाल्टीचे उपाध्यक्ष होते ते. पण हा सगळा अनुभव घेत घेत एक दिवस त्यांना घरी परतताना एक कुष्ठरोगी दिसला. रस्त्याच्या कडेला असह्य स्थितीमध्ये, हाताला पायाला बोटं नव्हती, नाकाचा शेंडा गायब होता. त्यातल्या त्यात आणखी त्याच्या अंगावर सगळ्या जखमा आणि जखमामध्ये अळ्या. तर हा प्रसंग फार जवळून बाबांनी बघितला आणि त्यांना भीती वाटली. कुष्ठरोगी त्यापूर्वी बघितले नसेल असा काही प्रश्न नाही, कारण कुष्ठरोग्यांना समाजाने बहिष्कृतच केलं होतं आणि ते मंदिराच्या पुढे आणि चर्चेसच्या पुढे भीक मागायचे. पण हा कुष्ठरोगी जवळून बघितल्यावर विद्रूप होता, विकलांग होता, पण भीती वाटण्यासारखं काही नव्हतं जी त्यांना वाटली. त्याच्या अंगावर खांद्यावरचं कांबळं टाकलं, घरी गेले. जाता जाता त्यांचं मन खूप असं डिस्टर्ब झालं की गांधीजींनी ज्या माणसाला अभयसाधक म्हटलं होतं, ती पण एक छोटीशी स्टोरी आहे. महात्मा गांधींनी अभयसाधक का म्हटलं बाबांना, तर वरोऱ्यावरून वर्धेला जाताना पॅसेंजर गाडीमध्ये सशस्त्र गोरे सोल्जर बसलेले आणि त्याच डब्यामध्ये एक नवविवाहित जोडपं प्रवास करत होतं. नवविवाहित स्त्री बघितल्यावर सोल्जरांनी तिला टोमणे मारणं सुरू केलं, तिची छेड काढणं सुरू केलं. नवरा बिचारा पोरगेलासा होता, संडासात जाऊन लपला. बाबांना ते बघवलं नाही. सोल्जरांना त्यांनी विरोध केला, त्यांचा मार खाल्ला. वर्धा येईपर्यंत त्या बहिणीची इज्जत त्यांनी वाचवली. स्टेशनवर उतरून त्या वेळच्या पोलिसांच्या त्यांची तक्रार केली आणि ही घटना त्यामुळे अशी गांधीजीपर्यंत पोहोचली. सेवाग्रामलाच होते ते की सशस्त्र सोल्जरांचं यांनी एका बहिणीची इज्जत वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून जो लढा दिला, हा माणूस अभयसाधक आहे. आणि अशा अभयसाधकाला विकलांग कुष्ठरोग्याची भीती वाटली. एखाद्याच्या आयुष्यामध्ये असा कसा टर्निंग पॉईंट येतो. घरी गेल्यावर त्यांना
मनामध्ये विचार आला की उद्या माझ्या पत्नीला, माझ्या मुलांना कुष्ठरोग झाला तर मी त्याला असंच रस्त्यावर फेकून देईल का? या विचाराने त्यांना इतकं भारून टाकलं होतं. ते परत आले, त्याची सेवा केली. तो अर्थात शेवटच्या स्टेजला होता, तो काही जगला नाही, पण त्याच्यातून कुष्ठरोग्याची सेवा करण्याचा निर्णय 1949 साली बाबांनी महारोगी सेवा समिती वरोरा या नावाची संस्था रजिस्टर केली. आणि अशा कुष्ठरोग्यांच्या सेवेत स्वतःला वाहून घेतलं. घरच्यांचा विरोध, आईवडिलांना, कुठल्या आईवडिलांना बरं वाटलं असतं, प्रॉपर्टीची देखभाल करायची सोडून दिली, हा कुष्ठरोग्याची सेवा करतोय, की ज्याच्याबद्दल समाजामध्ये घृणा होती, जो संसर्गजन्य असं गैरसमज होता, तर कोणाला त्यावेळेला आनंद झाला असता? नसता झाला. पण बाबांचं निश्चय ठाम होता. त्या काळात R.K. पाटील, दादासाहेब पाटील जे ICS होते, गांधीजीच्या प्रेरणेने त्यांनी पण देशासाठी लढा दिला आणि मग ते मंत्री झाले होते. त्यांना विनंती केली आणि वरोऱ्याच्या जवळ जवळजवळ 4-1 किलोमीटर दूर जंगल होतं. त्या जंगलामध्ये 50 एकर जागा महारोगी समितीला शासनाने दिली आणि 6 कुष्ठरोग्यासह बाबांनी ही सेवा सुरू केली. आणि आम्ही दोघं, विकास आणि मी, आम्ही छोटे होतो, 3 आणि 4 वर्षाचं वय, आणि ताई आणि बाबा. आणि अशा ज्या लहानपणच्या आठवणी आमच्या काही फारशा काही अशा आनंददायी नव्हत्या. खेळायला कोणी सवंगडी नव्हते, आजूबाजूला सगळे कुष्ठरोगी आहेत. शाळेचं वय झालं तेव्हा म्युन्सिपाल्टीच्या शाळेत आम्हाला, वरोऱ्याच्या शाळेमध्ये त्यांनी इतर मजुरांच्या मुलाबरोबर आम्हाला प्रवेश दिला. आमचे शिक्षक, मला आठवतं, ते धोतर आणि टोपी घालून आम्हाला शिकवायचे, पण त्यांचं शिक्षण 7वी पास होतं. 7वी पास असलेले शिक्षक 1लीला शिकवायचे 4थीपर्यंत. असं शिक्षण होत गेलं. पुढे काय करायचं आम्हा दोघांनाही त्याची काही कल्पना नव्हती. आयुष्यामध्ये काही ध्येय नव्हतं. पण बाबांच्या कामाचं महत्त्व जेव्हा समाजाने जाणलं आणि मग आनंदवनला भेटीगाठी वाढल्या लोकांच्या. गांधीयन लोक आलेत. आजकाल ते आता विस्मृतीत गेले असतील, बऱ्याचशा लोकांना त्यांची नावं माहिती नाही, पण त्या काळात ते फार उच्च पातळीवर ते जे आपले जीवन जगत होते. अण्णासाहेब सहस्रबुद्धे, मामा क्षीरसागर होते माझांचे. नंतर मग पु ल देशपांडे आलेत, वसंतराव देशपांडे. आणि मग आनंदवनचा परिचय साऱ्या महाराष्ट्राला झाला. कुष्ठरोगाची भीती कमी झाली. आम्ही मॅट्रिकला गेलो आणि आम्ही तोपर्यंत बाबांच्या कामाचं महत्त्व आम्हाला जाणवायला लागलं. आम्ही दोघांनी असं ठरवलं की बाबांचं काम आपण पुढच्या आयुष्यामध्ये पुढे न्यायचं. पण शक्य झालं तर मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन घेतला तर ते जास्त वैज्ञानिकदृष्ट्या आपल्याला चांगलं काम करता येईल. बाबा वकील होते, त्यामुळे त्याच्यावर थोड्याशा मर्यादा होत्या. आणि योगायोगाने बाबांनी त्याच वर्षी वरोऱ्याला कुष्ठरोग्यांनी निरोगी माणसासाठी चालवलं पहिलं कॉलेज, जगातलं पहिलं कॉलेज, आनंद निकेतन कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स, कॉमर्स 1964 साली सुरू केलं. मी आणि विकास आम्ही पहिले विद्यार्थी होते त्याचे. प्री मेडिकल ही इंटर सायन्स होती त्यावेळेला, BSc पार्ट 1. ती परीक्षा दिली आम्ही आणि आम्हाला नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये सहजगत्या प्रवेश मिळाला, कारण एवढी कॉम्पिटिशन नव्हती त्यावेळेला. आणि बाबांनी सगळी संपत्ती सोडून दिल्यामुळे जाणीवपूर्वक गरिबी पत्करली होती, पण त्यांना त्यांचा संसार चालवण्यासाठी कोल्हापूरचे कोरगावकर ट्रस्ट म्हणून प्रभाकरपंत कोरगाव एक उद्योगपती होते. त्यांच्या लक्षात आलं की स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपलं जीवन झोकून दिलं होतं, त्यांचा संसार कसा चालेल. त्यांनी वडिलांच्या नावे ट्रस्ट केला आणि 200 रुपये महिना मनी ऑर्डरने बाबांना आणि ताईंना रेग्युलरली नियमितपणे यायला लागली. तर या तुटपुंज्या उत्पन्नामध्ये आमचं मेडिकलचं शिक्षण झालं. याचं दुसरं कारण काय आहे की त्यावेळेला मेडिकल कॉलेजची फी आपला विश्वास बसणार नाही, 250 रुपये होती, 250 रुपये. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नामध्ये आमचं शिक्षण व्यवस्थित झालं. एक एक परीक्षा पास होत गेलो आम्ही. फर्स्ट MBBS, सेकंड MBBS, फायनल MBBSची परीक्षा झाली. 1970चा डिसेंबरचा महिना होता. 15 दिवसात निकाल लागायचे. त्यावेळेला खूप असं नियमित असं सगळं. आम्ही आनंदवनात आलो. 15 दिवस सुट्टी मजेत घालवू म्हणून. बाबांच्या डोक्यात विचार आला, आता तुम्हाला सुट्ट्या आहे,
तर आपण पिकनिकला काय नाही जाऊ. कुठे जायचं पिकनिकला? तर भामरागड नावाचं जंगल आहे, त्या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे. आणि आमच्या कुटुंबातले सगळे सदस्य, बाबांकडे एक पिकअप व्हॅन होती, त्याच्यामध्ये खाण्यापिण्याचं सामान, अंथरूण पांघरूण, एका गाडीमध्ये आम्ही 10-12 जण निघालो. आनंदवनातून निघालो. त्या भामरागडला पोचायला 250 किलोमीटरला आम्हाला तिसरा दिवस उजाडला. कारण काय की मध्ये रस्तेच नव्हते, बैलगाडीचे रस्ते, असंख्य नाले, मोठ्या मोठ्या नद्या, पण त्याच्यावर पूल नाही, पाण्यातून गाडी काढायला लागायची. आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही पोहोचलो, भामरागड हा अतिशय सुंदर, महाराष्ट्रातलं निसर्ग सौंदर्य फक्त तुम्हाला पाहायला मिळेल ते भामरागडला मिळेल. जंगलही खूप घनदाट आहे, त्रिवेणी संगम आहे, शुद्ध पाणी. आणि आम्ही तिथे शेकोटी पेटून बसलो. थंडी खूप होती. बाबांनी किती चांगल्या ठिकाणी आणलं. इतकं घनदाट जंगल कुठे आपल्याला तिकडे पाहायला मिळत नाही. सकाळ झाली. आता इथे आलोच आहे तर आपण आजूबाजूचं गाव बघूया, खेडी बघूया. पहिल्या खेड्यात आमची गाडी गेली. गाडीचा आवाज, धूळ, ते ऐकून पहिलं गाई गुरं उधळली. म्हणजे त्यांच्या आदिवासींकडे पारंपरिक गुरं असतात, त्याचा उपयोग काही फारसा नसतो त्यांना, कारण ते दूध काढत नाही. पण आवाजाने सगळी बिथरली. गावाच्या मध्यभागी गाडी गेली तर त्या आवाजाने सगळे आदिवासी, स्त्री, पुरुष आणि मुलं घाबरून बाहेर आली झोपडीच्या. थंडी भयंकर होती. आणि आम्ही उतरलो आणि त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी चर्चा करावी, काही संवाद करावा म्हणून असं जायला निघालो तर सगळे पळून गेले. जंगलच होतं गावाच्या बाजूला. एकही माणूस, सारी स्त्री किंवा मुलगा थांबले नाहीत. थोडंसं आश्चर्य वाटलं आम्हाला की एवढी सिव्हिलाइज माणसाबद्दल यांच्या मनात का भीती असावी. काही कळलं नाही कारण, पण लांबून आम्हाला कळलं की यांच्यात कुपोषण आहे, जे आजही आपण त्याच्याबद्दल बऱ्याच चर्चा करतो. मेळघाटमध्ये आहेत, भारतातल्या बऱ्याच आदिवासीमध्ये कुपोषण भरभरून आहे. 70 साली अर्थातच काही सुविधा नव्हत्या. फारसे म्हातारे माणसे दिसले नाही आम्हाला, कारण लवकर मरून जायचे लोक. दुसऱ्या गावात गेलो, काहीतरी म्हटलं आपल्याला त्यांच्याशी चर्चा करता येईल, त्या गावातली सगळी लोक पळून गेली. लांब लांब गाव, रस्ते पण नाही, बैलगाडीचे रस्ते. करता करता 3-4 गावं बघून दिवस गेला. आम्ही संध्याकाळी परत भामरागडच्या संगमावर आलो. तिथे आमचा मुक्काम होता. शेकोटी पेटवली. टेम्परेचर 5-6 डिग्रीपर्यंत उतरलेलं खाली. आमच्या अंगावर स्वेटर, शाल. आणि दिवसभरात जे काही बघितलं त्याचा विचार डोक्यामध्ये, प्रत्येकाच्या डोक्यात जे इम्प्रेशन असतं आपल्याला. आम्हाला आश्चर्य असं वाटलं की आम्ही कुष्ठरोग्यांच्या संस्थेमध्ये तोपर्यंत आमचं जीवन व्यतीत केलं होतं आणि त्यांचं दुःख इतकं भयंकर आहे ते आम्ही फार जवळून अनुभवलं. अगदी नवऱ्याने बायकोला टाकून दिलेलं आहे, मुलांनी आईला कुष्ठरोग झाला म्हणून वाडीत टाकलेलं. गावाबाहेर प्रत्येक कुष्ठरोग्याचं पुस्तक तयार होईल इतकं मोठं दुःख आहे त्यांचं. पण आनंदवनात ते सगळे आनंदाने राहत होते. बाबांचा वडिलांचा रोल होता. बाबांना वडिलांच्या ठिकाणी मानायचे ते. बाबांनी त्यांना काम करायला शिकवलं, त्यांच्यातलं स्वाभिमान जागृत केला, त्याच्यातून निर्मिती केली. त्यामुळे आनंदवने असं एक आनंदवनच होतं खरं. म्हणजे आनंद नाव, बाबांनी नाव त्यांना कसं सुचलं की कुष्ठरोगाच्या संस्थेला आनंदवन नाव द्यावं. तर या अशा आनंदवनात आमचं जीवन व्यतीत झालेलं सगळेलं. आणि इथे बघितलं तर हे सगळे तसेच म्हणजे विकलांग नव्हते, धडधाकट नव्हते. धडधाकट नाही म्हणू शकणार, पण विकलांग नव्हते. पण यांना माणसाबद्दल भीती का? शिकलेल्या माणसाबद्दल, कपडे घातलेल्या माणसाबद्दल एवढी भीती का? आणि दुसरं असंही लक्षात आलं की एवढ्या थंडीमध्ये जेव्हा आम्हाला स्वेटर आणि शाल पांघरून थंडी जात नव्हती, सगळे लोक उघडे होते. बायका आणि माणसं फक्त लज्जा रक्षणापुरती त्यांच्यावर लंगोटी, मुलांच्या अंगावर ते पण नाही. आणि मग विचार करता करता बाबा अचानक स्वतःशी संवाद करतोय असं बोलतात. म्हणाले की तुम्ही आता MBBS होणार,
आणि दोघांनी निर्णय घेतला की आनंदवनाचं काम पुढे न्यायचं. माझी इच्छा आहे की या माडिया जमात होती ती, म्हणजे प्रिमिटिव्ह ट्राईब, अति मागास जमात त्याला म्हणतात, यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा मी प्रयत्न करेन. त्यांना शेती शिकवीन, त्यांना व्यवसाय शिक्षण देऊ शकेन मी. बाबा असं बोलत नव्हतं. मला लक्षात आलं की बाबांच्या पिकनिकचा उद्देश काय होता. आणि विचार न करता बाबांना मी दुसऱ्या क्षणी म्हटलं, बाबा तुम्ही या आदिवासी समाजासाठी काम सुरू केलं तर ते मी पुढे नेईन. आणि हे शब्द ऐकले बाबांनी, त्यांच्या डोळ्यामध्ये चमक. मी गमतीने म्हणतो की एका मुलाला फसवलं, पण न सांगता न मागता चॉईस माझा होता, शब्द मी दिला, त्यांची अपेक्षा नव्हती, पण इच्छा असेल. आणि अशा पद्धतीने माझ्या आयुष्यातला तो टर्निंग पॉईंट की आपलं पुढचं आयुष्य आदिवासींच्या सेवेसाठी आपण व्यतीत करायचं. आम्ही परत आलो, त्याच खडतर रस्त्याने परत आलो. आनंदवनात आल्यानंतर रिझल्ट लागला. दोघंही आम्ही MBBS पास झालो. इंटर्नशिप सुरू झाली 1 जानेवारी 71. त्यावेळेला असं नियमित असायचं सगळं. मग बाबांनी सुरू झाल्या मला म्हटलं की तू जर तिथे काम करायचा निर्णय घेतला तर शासनाला अर्ज करा, जागा पाहिजे आपल्याला काम करायला. त्यांच्यासाठी दवाखाना सुरू करायचा आहे, शेती सुरू करायची, शिक्षण द्यायचं आहे. मोठा अर्ज, बरेच कागदपत्र जोडावे लागतात त्याला. ते आम्ही मुंबईला पाठवलं. आणि नोकरशाही म्हणजे ब्युरोक्रेसी कशी काम करते बहुतेकांना त्याचा अनुभव असेल. बाबा काही मुंबईला मंत्रालयात कधी गेले नाही, पण त्या न गेल्यामुळे त्या अर्जाचं उत्तरच आलं नाही. वर्ष निघून गेलं. दिलेला अर्ज कुठे गेला ते आम्हाला कळलं नाही. काम करायची इच्छा होती, इंटर्नशिप संपली आहे, MBBS झालं पूर्ण, पण जागा नाही. त्याचाही फायदा झाला मला, व्यक्तिगतरित्या मला फायदा झाला. सरकारने जागा उशिरा दिल्यामुळे माझं लग्न झालं. हा एक असा मोठा योगायोग आहे की निगेटिव्ह गोष्टीचा कसा फायदा होतो. तत्परतेने जागा दिली असती तर 1971 साली इंटर्नशिप संपल्या मी हेमलकशाला किंवा भामरागडच्या जंगलात गेलो असतो आणि आत्तापर्यंत बॅचलर राहिलो असतो. याचं कारण असं होतं की भामरागडच्या घनदाट जंगल तर आहेच, पण तिथेच पाऊस पडला की 6 महिने रस्ते बंद. इतके नाले आणि नद्या, एकदा पाणी भरलं की कुठलाही माणूस कुठल्याही गाडीने तिथे येऊ शकत नव्हता. वीज आणि टेलिफोनचा प्रश्नच नाही. राहायला घरं नाही, झोपड्या बांधलेल्या. अशा ठिकाणी कुठल्या पालकांनी आपल्या मुलीला पाठवलं असतं. पण शासनाने उशीर केल्यामुळे मी पोस्ट ग्रॅज्युएट जॉईन केलं. सर्जरीमध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएट करत होतो, MS. तिथे मंदाकिनी देशपांडे ही नागपूरची आमच्याच कॉलेजमध्ये होती, पण मला सिनियर होती. 5.5 वर्षामध्ये आमची तोंड ओळख पण नव्हती, म्हणजे नावं ऐकले नव्हते. पण एका पेशंटवर ती अनस्थेशिया आणि मी सर्जरीमध्ये काम करत असताना आमची ओळख झाली. ओळखीचं प्रेमात रूपांतर झालं. हा कसा योग होता बघा की तिला शहरातली मुलगी, तिला डिमांडही खूप होती नागपूरला असताना, पण ते सगळं सोडून ती माझ्या प्रेमात पडली. आणि 1972 साली बाबांच्या लक्षात आलं. आमच्या मोठ्या बंधूंनीच ती बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचवली की यांचं काहीतरी अफेअर चालू आहे आणि बाबांची बदनामी झाली असती. म्हणून बाबांनी हिला आनंदवनात बोलवलं. ती पहिली व्हिजिट होती हिची. आणि आनंदवन तोपर्यंत वीज आलेली आहे, रस्ते आहेत, लोकांचे गैरसमज दूर झाले आहेत, म्हणजे गावासारखं होतं. बाबांनी तिला आल्याबरोबर सांगितलं की जे तुला आनंदवनात दिसतंय ते तिथे हेमलकशाला नाही आहे. प्रकाशने सांगितलं की नाही. ते म्हणाले की त्यांनी मला सांगितलं की जंगलात जाऊन तो आदिवासी सेवा करणार आणि मी त्याला शब्द दिला आहे. तर बाबांनी हे जे तोंडून जे वाक्य ऐकलं, शब्द दिला आहे, ते असे प्रॅक्टिकल होते, पुरोगामी होते. आईला थोडंसं वाईट वाटलं की मोठ्या भावाचं लग्न आधी झालं पाहिजे, पण बाबांनी विचार केला की मोठ्या भावाचं लग्न होईपर्यंत कदाचित तिचाही निर्णय बदलू शकतो, याचंही राहून जाईल. म्हणून 72 साली आमचं लग्न लावून दिलं त्यांनी. लग्नाचा सुद्धा एक असा वेगळ्या प्रकारे, नेहमी सांगतो की आजकाल लग्नामध्ये इतके लोक खर्च करतात, लाखो रुपये, करोडो रुपये, फटाके उडवतात, पैसाच जाळतात. म्हणजे मी म्हटलं आमचं लग्न हे अत्यंत वेगळेपणाने झालं पाहिजे, कारण आमचे संस्कार ते होते. लग्न मुलाच्या घरी म्हणजे आनंदवनात झालं पाहिजे. याचं कारण काय की तोपर्यंत आमचे जे नातेवाईक होते ते जवळजवळ 2000 होते. कुष्ठरोगी, अंध, अपंग, जे सगळ्यांना घेऊन हिच्या घरी नागपूरला गेलो असतं तर कुठलाच माणूस सिव्हिलाइज म्हणून आला नसता लग्नाला. म्हणून हिच्या आईवडिलांनी समजवलं की लग्न हे आनंदवनात होईल. तुम्ही बसेस घेऊन तुमचे नातेवाईक घेऊन या. हा पहिला कॉम्प्रोमाइज बरं.
दुसरं असं की मला संस्कृत, आता मला गंमत वाटली. आम्ही त्या मंदिरामध्ये पंडितजींनी संस्कृतमध्ये काय जे म्हटलं ते मला अजिबात समजलं नाही. तसंच वैदिक पद्धतीमध्ये भटजी काय संस्कृतमध्ये मंत्र म्हणतो ते मला समजलं नसते, म्हणून आम्ही भटजीलाच कॅन्सल केलं. वैदिक पद्धतीने लग्न करू नये, कारण तो काय बोलतो आपल्याला समजतच नाही. नुसतीच पोपटपंची हाताला हात लावा म्हटलं लावायचा, म्हणून त्याला कॅन्सल केलं आम्ही. माधानला मामा क्षीरसागर म्हणून एक ब्रह्मचारी होते, गांधीयन होते आणि बाबांचे मित्र होते. त्यांना विनंती केली की बाबांनी विनंती केली की तुम्ही माझ्या मुलाचं लग्न लावाल का. आनंदाने आले ते. लग्न कुठल्या दिवशी करायचं, मुहूर्त कुठला, तर रविवारी लोकांना सुट्टी असते. आणि आमच्या किंवा बाबांच्या नशिबाने तो मुहूर्त चांगला होता, कारण बाबांची साने गुरुजीवर श्रद्धा होती. 24 डिसेंबर 1972ला साने गुरुजी जयंती होती. त्या दिवशी रविवार आला, त्यामुळे मला तो अनायासे आम्हाला तो चांगला मुहूर्त मिळाला. सगळे सोपस्कार जे असतात त्याला फाटा दिलेला. मराठवाड्यात दुष्काळ होता म्हणून आमच्या लग्नात लाडू नव्हते, की आपले देश बांधव, आपल्या देशातले लोक दुष्काळाने भूकबळी होत आहेत आणि आपण कसं एन्जॉय करायचं, असा सगळा विचार करून आम्ही सगळ्या रूढी तोडून 1972 साली लग्न केलं. म्हणजे पहिलं सगळ्यात मोठं की 2 वर्षांनी मोठी आहे, म्हणजे ती पण एक रूढी तोडली. वयाने मोठी, शिक्षणाने जास्त माझ्यापेक्षा, आणि या बाकीच्या सगळ्या ज्या परंपरा होत्या त्या तोडून त्या 72 साली झालेल्या मुहूर्त न किंवा काही कुंडली न बघता झालेल्या लग्नाला आता 47 वर्ष पूर्ण होतील. 47 काहीच सोपस्कार न पाहता. पण मग लग्न झाल्यावर हनीमूनला कुठे जायचं. मी म्हटलं आपण ज्या ठिकाणी काम करणार आहे तो भामरागड भाग तुला दाखवला पाहिजे. काश्मीरला किंवा इतर ठिकाणी जाण्याच्याऐवजी आम्ही 2 जण निघालो. ताडोबाला 1 दिवस घालवलं, कारण जवळच होतं, आणि दुसऱ्या दिवशी आम्ही आलापल्लीच्या दिशेने गेलो. आणि तेव्हा भामरागडच्या त्या जंगलात तिला नेलं, तेव्हा तिला पहिल्यांदा लक्षात आलं की अशा ठिकाणी आपल्याला पुढचं आयुष्य घालवायचं आहे. 2 पर्याय होते. तेव्हाच सांगितलं असं की मला काही जमणार नाही, माझं नागपूरच बरं. पण त्यांनी दुसरा पर्याय निवडला. आपण शब्द दिला आहे, तो पाळला पाहिजे आणि आनंदाने पाळला पाहिजे. आज आता मी नेहमी सांगतो की हे मनाची तयारी किंवा ज्याला असं म्हणतो आपण कमिटमेंट आहे, ते असलं तर संसार कसा आनंदाने, काही नसताना अभावामध्ये आनंद कोणी कल्पना नाही करणार. आयुष्यामध्ये मी तिला साडी नाही घेतली, दागिन्याचा तर प्रश्नच नाही. पण आणखी एक उदाहरण लोक देतात की हे 2 जण जंगलात गेले वडिलांच्या इच्छेखातर. म्हणजे रामसीतेचं उदाहरण आम्हाला द्यायचे ते. म्हटलं रामसीतेचं उदाहरण ठीक आहे ते, पण सीतेला शेवटी तो कांचनमृगाचा मोह झाला. रामाला त्याचे शिकार करायला त्याची कातडं तिला चोळीसाठी पाहिजे होतं म्हणून पाठवलं, आणि मग रामायण घडलं सगळ्यांना माहिती आहे. पण मंदाईने तेवढंसुद्धा आग्रह कधी धरला नाही किंवा असं काही कसलं हट्ट केला नाही की मला हे पाहिजे ते पाहिजे, की जिथे काहीच नव्हतं. असं हे कमिटमेंट की काही मुहूर्त पाहिला नाही, कुंडली पाहिली नाही, पण मनाची तयारी असली तर कसं काम पुढे जातं. आणि 73 साली जागा दिली सरकारने. बाबांनी काही बरे झालेली कुष्ठरोगी घेऊन तिथे टीन शेड बांधले, 1-2 झोपड्या बांधल्या. मी नागपूरला MS करत होतो, ही अनस्थेशियामध्ये लेक्चरशिप करत होती. आम्हाला कळलं की प्रकल्पाला जागा मिळाली आहे. मी शिक्षण सोडून, अर्धवट शिक्षण सोडून तिथे गेलो आणि हिने राजीनामा देऊन माझ्या मागे ती आली. एक सुंदर झोपडी बांधली आम्ही, 10 बाय 8ची झोपडी असेल. वरती शिंदी म्हणजे गवताची झोपडी ज्याला म्हणतो आपण, बाजूला कूड. आणि बाबांच्या प्रेरणेने तरुण मुलं आले होते. बाबांचं सोमनाथला श्रमसंस्कार छावणी व्हायची दरवर्षी. मुलं अजूनही छावणी चालू आहेत, पण त्याच्यातून प्रेरणा घेऊन खूप जण सामाजिक कार्यात त्यांनी वाहून घेतलेले लोक होते. तसे हेमलकशाला सुद्धा काही बाबांच्या प्रेरणेने माझे सहकारी म्हणून आलेले तरुण अजूनही त्यातले काही आहेत. विलास मनोहर, काही जणांनी नाव ऐकलं असेल, ते नेगल पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. गोपाळ फडणीस लेक्चरर होते, त्यांनी राजीनामा दिला. पांचाळ होते, जगन्नाथ मचकले आहेत नांदेडचे. असे 5-6 जण जे होते की ज्यांनी असं कमिटेड होते, ते पण शहरातून आलेले. आणि आता आम्ही काम सुरू केलं आणि आता अपेक्षा अशी केली की आता आपल्या दवाखान्याच्या झोपडीमध्ये आदिवासी रुग्ण येतील. आणि आम्ही गावात फिरूनही बघितलं, पण कोणी जवळ थांबायलाच तयार नाही.
या सगळ्या अडचणी होत्या. म्हणजे रस्ते नाही, वीज नाही, बोलायला कोणी नाही. मुख्य सगळ्यात मोठं म्हणजे आयसोलेशन, एकांतवास, किंवा मी गमतीने म्हणतो की विपश्यना होती ती. बोलायलाच कोणी नाही. आपसात किती बोलणार. पण याची कल्पना होती आम्हाला. जेवायला वरण भाताशिवाय दुसरं काही मिळत नव्हतं. याचा कोणाला त्रास नाही झाला. मनाची तयारी होती, आमचे सगळे कार्यकर्ते आनंदाने राहिले. पण त्रास असा झाला की यायला कोणी पेशंटच येत नाही. ज्यांच्यासाठी गेलो तेच येत नाही. एवढी भीती का त्यांना. एवढा अविश्वास शिकलेल्या लोकांबद्दल का असावा. मग आम्ही त्यांची भाषा शिकलो. त्या भागात काही पनिशमेंट पोस्टिंगला सरकारी अधिकारी होते, फॉरेस्ट गार्ड आहेत, तलाठी असतो. त्यांना एकदा बदली झाली की ते परत त्यांची दुसरीकडे बदली होतच नव्हती. मग त्यांना तिथे राहिल्यामुळे काही शब्द यायला लागले, भाषा यायला लागली. आणि आम्ही दोघं डॉक्टर झोपडीत दवाखाना सुरू केला म्हटल्यावर त्यांना काही थोडंसं जरी झालं तरी धावत यायचे ते. आणि त्यांच्याकडून मंदानी डिक्शनरी तयार करून घेतली. माडिया भाषेमध्ये नावाला काय म्हणतात, गावाला काय म्हणतात, आजाराला काय काय असे शब्द लिहून ती डिक्शनरी ती घेऊन गावात जायचं, लोकांशी त्याच्या शब्द ते वापरून संपर्क करायचा प्रयत्न करायचा. पण काही फायदा झाला नाही. मग त्यांच्या परंपरेचा अभ्यास केला आम्ही की प्रत्येक गावामध्ये आजारी पडल्यावर लोक कुठे जात असतील तर प्रत्येक गावामध्ये पारंपरिक पुजारी असतो किंवा त्याला मांत्रिक म्हणूया आपण. आणि ते आजारी रुग्ण त्याच्याकडे गेल्यावर ते बळी मागायचे. कोंबडी आणा, बकरा आणा, मंत्र म्हणायचे. झाडपाला तर होताच. आणि त्याच्यातून बरा झाला की त्याला त्याचं क्रेडिट मिळायचं. म्हणजे ही परंपरा त्यामुळे चालू झाली. आता लहान सहान रोग जे असतात, आता काही जणांना शिकलेल्या लोकांना माहीत असेल की आपल्या प्रत्येकामध्ये प्रतिकारशक्ती असते. अगदी काही गोळ्या नाही घेतलं तरी बरं होतं. पण असा माणूस त्याच्याकडे जाऊन बरा झाला म्हटल्यावर नॅचरली त्याला क्रेडिट मिळणं साहजिक होतं, म्हणून ती परंपरा टिकलेली आहे. पण जे खरोखरच सिरियस आहे, त्याच्या मंत्रांनी बरे नाही झाले, अशा लोकांना तो म्हणायचा की आता माझे तर प्रयत्न संपले आहेत, तुम्ही याला घेऊन जा, देवाची मर्जी, जगला तर जगला, नाही तर जाईल तो. असे पेशंट आम्ही शोधायचा प्रयत्न केला. आणि एक तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगतो की ज्याच्यामुळे आमच्यावरचा विश्वास लोकांचा म्हणजे बसायला लागला लोकांना. जवळच्या गावामध्येच एक मुलगा, ते सगळे उघडच होते आणि या थंडीमध्ये शेकोटीला कुशीत घेऊन झोपायचे. जितक्या जवळ झोपता येईल, चटका तर नाही बसला पाहिजे पण थंडी पण नाही वाजली पाहिजे. दुर्दैवाने या मुलाला एपिलेप्सी होती, म्हणजे फिट्स यायच्या. आणि त्याला झोपेत फिट आली आणि शेकोटीत पडला. 40% भाजला बिचारा. मांत्रिकाकडे नेलं, त्यांनी झाडपाल्याचं औषध लावलं, काही मंत्रतंत्र म्हटले, पण त्याच्यात पस झाला, म्हणजे इन्फेक्शन झालं. इन्फेक्शन झाल्यावरती हिरवी माशी त्या वासाने त्या जखमेवर बसते, ती अंडे देते आणि काही दिवसांनी त्याच्या अळ्या तयार होतात. अळ्या पडणं फार असं आपण पूर्वीच्या काळी, जुन्या काळी लोक शाप द्यायचे, तुला अळ्या पडतील. पण या खरोखरच जर अळ्या पडल्या तर त्या रुग्णाला इतका त्रास होतो, कारण ते आतमध्ये जाऊन त्याचं रक्त आणि मांस खाऊन मोठ्या होतात. ती त्यांची लाईफ सायकल आहे. आणि हा बिचारा रुग्ण अगदी हेल्पलेस असतो, त्याला काहीच करता येत नाही, कारण त्याला बाहेरही काढता येत नाही, कारण ते लपलेले आहेत. मग त्या मांत्रिकाने त्याला वापस केला, आता मी काही करू शकत नाही. आणि फिरता फिरता आमच्या लक्षात आलं की असा हा मुलगा शेकोटी झोपडीच्या बाहेर, आत वास येत होता म्हणून त्याला बाहेर मांडवात ठेवलेलं, असा हे रित्या बसलेला आहे. आम्ही थांबलो, आईवडिलांना विचारलं, याला तरी घेऊन येता का तुम्ही, आम्ही काहीतरी प्रयत्न करू. आणि त्यांनी आशा सोडली असल्यामुळे ते म्हणाले चला याला घेऊन चला. आणि अशा तऱ्हेने पेशंट आला, त्याच्यातल्या अळ्या काढल्या आणि त्याला अँटीबायोटिक दिले. पेनिसिलिन वापरतोच आम्ही त्यावेळेला. फिटसाठी झोपेच्या गोळ्या दिल्या तर फिट गार्डिनालच्या गोळ्या मिळायच्या त्यावेळेला. फिट बंद झाले त्याच्या. आणि आयुष्यात कधी औषधं घेतली नसल्यामुळे औषधाचा परिणाम लवकर झाला. आणि बघता बघता तो बरा झाला. इतका तो 40% वाजलेला मुलगा आमच्या औषधांनी बरा झाला. लोक लांबून बघायचे, मग जवळ यायला लागले. त्या मुलाला आम्ही दत्तकच घेतलं. आईवडिलांनी तर आशा सोडली होती. अशा मुलाला जगवलं आणि खायला चांगलं मिळतं आहे, त्याच्यापासून आम्हाला भाषा शिकायची होती म्हणून आम्ही त्याला आमच्याच घरी ठेवलं. आणि त्याला घेऊन आम्ही गावागावी फिरत होतो. मग आणखी 4 लोक यायला लागले की काहीतरी पर्याय मिळाला. मांत्रिकाला पर्याय, मांत्रिकाला राग यायला लागला. आपल्याकडे यायचे पेशंट यांच्याकडे चालले. इतक्या वर्षाची त्यांची परंपरा होती. पण
काही दिवसांनी मांत्रिकाचे एक मुलगी आजारी पडली. गॅस्ट्रोएंटरायटिस तुम्हाला ऐकून माहिती असेल, व्हॉमिटिंग आणि डायरिया होतं, त्याच्यामध्ये डिहायड्रेशन होतं. जर आपण सलाईन देऊन ते जर त्याची पूर्ती केली नाही तर तो माणूस किंवा बाई डिहायड्रेशनने मरतो आहे. तर त्याच्यावर त्यांनी आपले स्वतःचे प्रयोग केले मुलीवर, पण ती काही बरी झाली नाही, शुष्क झाली होती, अगदी जीभ कोरडी पडलेली आहे. रात्र होऊ दिली त्यांनी, मग त्या मुलीला घेऊन आला. मुलगी शोधायची शेवटी त्याला सुद्धा वाटायचं की आपली मुलगी जगली पाहिजे. आता यांच्याकडे पर्याय आहे, पण दिवसा नेलं तर बाकीचे लोक काय म्हणतील, म्हणून तो रात्री घेऊन आला. आणि आम्हाला माहिती होतं मांत्रिक आहे, आणि आपल्या मुलीला आणल्यावर आम्ही जास्त काळजीपूर्वक रात्रभर तिच्यावर उपचार केले, सलाईन दिलं. सकाळपर्यंत ती सेटल झाली. तो म्हणाला मी घेऊन जातो आता. मी म्हटलं नाही, अजून पूर्ण बरी नाही झाली, 2-3 दिवस तिला राहायला पाहिजे. आणि मुद्दाम ठेवून घेतलं, म्हणजे यासाठी की बाहेर दिवसा येणाऱ्या पेशंटला कळावं की मांत्रिकसुद्धा आपल्या मुलाला इकडे आणतो, म्हणजे त्याचा विरोध असा कमी झाला. असं आपण प्रत्यक्ष विरोध करण्यापेक्षा हा जास्त मार्ग आम्हाला सोयीस्कर वाटला. आणि आम्ही कधी म्हटलं नाही की तुम्ही मांत्रिकाकडे जाऊ नका, इतके वर्षाचे त्यांचे संस्कार आहेत आणि तुम्ही म्हणून नाही की त्याचा फायदा झाला नसता, पण आम्ही म्हटलंच नाही. आम्ही म्हणतो आम्ही तुम्हाला पर्याय देतो, तुम्ही याचा अनुभव घ्या. अशा पद्धतीने जर लोकांपर्यंत आमचं काम पोहोचत गेलं, माउथ टू माउथ पब्लिसिटी. आणि एक दिवस 35 किलोमीटरहून एक लांबून एक खूप सिरियस पेशंट, म्हणजे कोमामध्ये होता, बेशुद्ध होता. त्यांनी आपले सगळे प्रयोग करून बघितले, औषधं देऊन बघितली, मंत्रतंत्र झाले, पण तो काही शुद्धीवर आला नाही. खाटेवर टाकलं. खाटेवर 2 माणसं कशी आणणार घरचे? आदिवासींमध्ये कम्युनिटी लिव्हिंग असते, एकमेकाला मदत करणं. 10 जण तयार झाले, तरुण मुलं. खाटेवर टाकलं आणि त्याला खांदा बदलत तशी वरात येते, तशी 4-5 गावातून ती वरात हेमलकशाला आपल्या दवाखान्यात आली. आमच्या दवाखान्याच्या झोपडीच्या पुढे त्याला ठेवलं, बाकीचे चालले गेले. आम्हाला एका बाजूला इतका आनंद झाला की इतक्या लांबून आपल्या विश्वासावर रुग्ण आला. दुसऱ्या बाजूला चिंता की याचं डायग्नोसिस कसं करायचं, इन्व्हेस्टिगेशन नाही, म्हणजे तपासण्या करायचा काहीच सोय नाही, कोणाला विचारता येत नव्हतं, त्यांची भाषा पुरेशी माहिती नाही. तो तर पूर्ण विशुद्ध आहे, जगतो की मरतो. पुस्तकं वाचले आणि आम्ही ठरवलं काहीतरी निदान करणं गरजेचं होतं की याला मेंदूचा मलेरिया असा, कारण डास तर भरपूर होते, पण मेंदूचा मलेरिया असं कधी बघितला नव्हता आम्ही आधी. त्याच्यासाठी क्विनिनचं इंजेक्शन द्यावं लागायचं, त्याला ग्लुकोज द्यायचं, हे द्यायचं. छोटंसं आमच्याकडे किट होती, आम्ही सुरू केलं. ते रात्रंदिवस आमचे कार्यकर्ते त्याच्याजवळ बसून राहायचे, जे त्यांच्या बायकोला किंवा जे नातेवाईक होते त्यांना कळावं की हे खूप काळजी घेतात त्याची. आणि तिसऱ्या दिवशी त्या माणसाने डोळे उघडले. तो धावत आला, भाऊ म्हणे यांनी हालचाल सुरू केली, डोळे उघडले. आम्हाला आनंद झाला की आपलं निदान बरोबर उपचार योग्य रीतीने चालू आहे. आणि 5व्या दिवशी पुरेशी ताकद आली त्याला. ज्या खाटेवर जो आडवा आला होता तीच खाट खांद्यावर घेऊन उभा गेला. तर अशी ही जाहिरात झाली की भाषणापेक्षा याचा परिणाम किती जास्त होईल, की जो माणूस मरणार होता, म्हणजे त्यांनी आशा सोडली होती, यांच्या प्रयत्नांनी बरा झाला. तर असे 2-4 पेशंट सुरुवातीला आमच्या नशिबाने, मी म्हणतो आदिवासींच्या नाही, कारण आमच्या त्या या कामाबद्दल लोकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा म्हणून ते जगावे अशी आमची दुर्दम्य इच्छा होती. कुठलाच पेशंट इथे मरू नये, की तो जर मेला पेशंट तर परत त्या खाटेवर डेड बॉडी टाकायची आणि ती वरात उलटी रडत जाणार. त्या नॅचरली लोकांना वाटेल की आपण इतक्या लांबून खांद्यावरून पेशंट न्यायचा यांनी नेहमी वाचवला नाही, त्यापेक्षा मांत्रिकच बरा होता. इथे मेला असता तर जवळच्या जवळ त्याचं क्रियाकर्म करता आलं असतं. या चिंतेमुळे आम्हाला ते खूप असं वाटायचं की माणूस इथे मरू नये. आणि आमच्या सुदैवाने सुरुवातीचे जे काही सिरियस पेशंट होते याचे आणखी एक कारण आहे की त्यांनी कधी औषधं घेतलीच नव्हती, टोटली व्हर्जिन, त्यांनी ॲलोपॅथिक औषधं कधीच घेतली नव्हती. त्यामुळे त्याचा फायदा झाला. आणि मग 4ही बाजूनी पेशंट यायला लागले. तुम्हाला कल्पना येणार नाही की इतकं घनदाट आणि इतकं मोठं जंगल आहे. ते छत्तीसगड बाजूला आहे, बस्तर एरिया, तेलंगणा खाली आहे. तर या सगळ्या 150 किलोमीटरच्या परिसरातून साधारण 1000 गावचे लोक आपल्याकडे चालत यायचे. त्या भागात एक सायकल पण नव्हती, आणि सिरियस असलं तर खांद्यावर टाकून आणायचं.
आम्हाला मर्यादा होत्या. मी सर्जरी सोडून गेलेलो, ही अनस्थेशिया दिलेल्या आहेत, पण सगळ्या प्रकारचे रुग्ण यायला लागले. डिलिव्हरी कशी करायची ते कधी आम्ही मेडिकलला असताना त्यात इंटरेस्ट नव्हता, ते शिकलो आम्ही. फॉरसेप्स आणले, फॉरसेप डिलिव्हरी. दाताचा प्रॉब्लेम आला, दाताचं दुखणं खूप भयंकर असतं. मग दात काढायचे सगळं सामान घेऊन आलं. 32 दातातले 1-2 दात गेले तर काही फारसा फरक पडत नाही, पण त्याचं दुःख कमी होतं. डोळ्याचे प्रॉब्लेम आले, कानामध्ये काही प्रॉब्लेम होता, फॉरेन बॉडी म्हणजे काही खडाबिडा टाकतात लहान मुलं, त्या प्रत्येकावर आम्ही उपचार करत गेलो. कारण एकच होतं की विश्वासाने इतक्या लांब आपल्यासाठी आलेत ते. आणि मी म्हणायचं की आम्ही म्हणायचं की आम्ही स्पेशालिस्ट नाही आहे, असं कधी केलं नाही आम्ही. त्याच्या वेदना कमी कराव्या, नाही पूर्ण बरा झाला तर ठीक आहे, पण निदान वेदना तर कमी करू शकतो आपण. अशा प्रकारे चहूबाजूनी हजारो पेशंट, वर्षाला जवळजवळ 40,000 45,000 पेशंट आपल्या दवाखान्यात OPDला यायचे. इंडोरला राहायचं तर झाडाखाली शेकोटी पेटवून ते झोपायचे. आमचं इंडोर हॉस्पिटल बाहेर होतं आकाशाखाली. प्रत्येक झाडाखाली शेकोटी आणि शेकोटीपाशी ते पेशंट झोपलेले आहेत. हे मजेचं दृश्य होतं ते. अंगावर कपडे नाही, लंगोटीशिवाय त्यांना दुसरा पर्याय नव्हता बिचाऱ्यांना. जमिनीवर झोपायचे, थंडीमुळे शेकोटी पेटवायचे. आणि जळण्याचे केसेस खूप होते. झोपेमध्ये हात पडला, पाय पडला, दिवसभर थकून असायचे. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. 2 महिन्याची मुलगी, तिला थंडी वाजू नये म्हणून शेकोटी आणि आईच्या मध्ये तिला ठेवलं. मध्यरात्री तिला कदाचित भूक लागली असेल, ती रडायला लागली आणि आईला ती अशी ग्लानी होती, थकून गेली होती. तिला वाटलं कदाचित याला थंडी वाजते म्हणून तिला हळू शेकोटीच्या जवळ तिला ढकललं आणि तिचे पाय शेकोटीत गेले. ती जोरात रडलेपर्यंत त्याच्या पायाचा कोळसा झालेला, दोन्ही पावलांचा. सकाळी ते 20 किलोमीटर चालत आले आणि आम्हाला बघवलं नाही. दोन्ही पावलं काळे पडलेली. नाईलाजाने आम्ही ती पावलं कापून टाकली, कारण त्याचा कोळसाच झाला होता. त्याच्यावर उपचार केले, जखमा बऱ्या झाल्या, जगली ती. पण परिस्थिती अशी होती की कपडे तर दूर राहिले, लहान मुलांना तर पूर्ण निर्वस्त्र. 10 वर्षापर्यंत मुलांना लंगोटी पण नाही. पण या दवाखान्याच्या कामामुळे लोकांचा जो विश्वास बसला, त्याच्यातून त्यांनी बाकीच्या तक्रारी करणं सुरू केलं. त्यांनी आपल्यात मानलं आम्हाला, भाऊ आणि बहिणी. आम्ही आमच्या राहणीमानात त्याच्यात फारसा फरक नाही ठेवला. आम्ही झोपडीत राहिलो, आम्ही कपडे सोडले, त्यांच्यासारखं राहायचा प्रयत्न केला, त्यांची भाषा शिकलो. त्यामुळे सोपं गेलं सगळं. त्यांना फरक जाणवला की हे वेगळे आहेत. सिव्हिलाइज माणसाबद्दल राग का ते नंतर कळलं आम्हाला, की त्या भागात जे काम करणारे वन अधिकारी होते, इकडे तलाठी होते, कॉन्ट्रॅक्टर्स, एवढं मोठं जंगल होतं, ते या सगळ्या माणसांना जबरदस्ती कामावर बोलवायचे. 8-8 तास काम करून घ्यायचे आणि रोजगार हमीचा 1 पैसा त्यांना देत नव्हते. फक्त अंगठे घेऊन त्यांना संध्याकाळी परत पाठवायचे. मला ते जेव्हा आमच्याकडे आल्यावर त्यांनी सांगितलं तर पहिले धक्का बसला, पण मला ही मानसिकता समजली नाही. ज्या माणसाला सरकारी पगार आहेत, त्यावेळेला 7वा वेतनमान नसेल पण 5वा तर होता, पगार चालू आहे, आणि ज्यांच्याकडून कामं करून घेता तुम्ही, त्यांच्या अंगावर वस्त्र नाही, खायला अन्न नाही, अशा माणसाचा हक्काचा पैसा कसा काय माणूस खाऊ शकतो. पण ज्यांनी तक्रारी केल्या, तेव्हा एकाने तक्रार केली, त्यांना बाकीच्यांना कळलं की भाऊकडे तक्रारी गेल्या आहेत. जवळपासच्या गावचे सगळे लोक आले की आम्हाला पण नाही दिले. त्या सगळ्या लोकांचे आम्ही पण अंगठे घेतले आणि वनाधिकारी आणि कलेक्टरला आमच्या सहीने अर्ज केला की या तुमच्या ऑफिसरनी 3 महिन्यामध्ये इतके पैसे खाल्ले. आमच्या सहीने अर्ज केला म्हटल्यावर त्यांनी दखल घेतली आणि तो माणूस सस्पेंड झाला. येणाऱ्या माणसाला धक्का बसला, आता आपण जर पैसे खाल्ले तर आपली नोकरी जाऊ शकते, म्हणून त्यांना मजुरी देणं सुरू केलं. पण मग आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, आमचे सगळे शहरातले होते कार्यकर्ते, आम्ही सगळ्यांनी असा विचार केला की आपण असं प्रत्येकाला किती दिवस मदत करणार, त्यांच्यामध्ये त्यांच्या हक्कांबद्दल जागृती झाली पाहिजे. म्हणून 76 साली आम्ही शाळा काढायचा निर्णय घेतला. गावागाव फिरलो, परत लोकांचा विरोध.
की तुम्ही आमचे मुलं तुमच्या घरी ठेवणार, मग ते परत करणार की नाही? मग तुमच्या घरी येताना इतके नाले आहेत, जंगल आहेत, वन्य प्राण्याने हल्ला केला, साप चावला, जबाबदार कोण? ते आम्हाला इतकं वाईट वाटलं. मी म्हटलं तर 2 वर्षामध्ये तुम्ही हजारोच्या संख्येने इथे येत आहे. आधी तुम्हाला याच्यापेक्षा जास्त आमच्याबद्दल अविश्वास होता, पण आता तुम्हाला इतका विश्वास वाटायला लागला आहे, तर आमच्या समाधानासाठी 25 मुलं द्या, आणि तुम्हाला नाही पसंत पडलं तर त्यांना परत घेऊन जा. हे काही असं बांधून ठेवायचं की जेल नाही आहे. मग लाज वाटून म्हणा किंवा नाईलाजानी 25 मुलं आमचे कार्यकर्ते जाऊन 10-12 गावातून घेऊन आले, आणि वर्ष संपता संपता त्यातले 10-12 जण पळून गेले. का पळून गेले? तर त्यांना हे बंदिस्त जीवन, शिस्तबद्ध जीवन आवडलं नाही. पण जे काही राहिले त्यांना लक्षात आलं शिक्षणाचं महत्त्व काय आहे. इथे आपल्याला शेती शिकवलं जाते. नुसतंच आपण शिक्षण म्हणजे त्यांना हे शिकवायचा आमचा उद्देश नव्हता. त्यांना हक्कांची जाणीव झाली पाहिजे, त्यांना शेती शिकवली पाहिजे, त्यांना फळबाग, भाजीपाला कसा पिकवायचा. हे आमचे सगळे कार्यकर्ते तसे काही ट्रेंड नव्हते कोणी, पण या सगळ्या मनापासून त्यांची इच्छा होती की यांचा विकास झाला पाहिजे. मग जेवढं काही देता येईल, ट्रेनिंग नसताना मन लावून सगळेजण काम करायचे. ते राहिलेल्या 15 जणांना खूप आनंद झाला की आपलं जीवन सार्थकीला गेलं, आपण जे शिक्षण घेतलं. ते 15 मुलं दुसऱ्या वर्षी आमच्या शिक्षकाबरोबर गावागावी गेले, आणि मग 2 वर्षानंतर आम्हाला कुठे जायची पळी आली नाही. पालक आपल्या मुलांना पहिल्या दिवशी घेऊन यायचे किंवा निकालाच्या दिवशी आणायचे ॲडमिशनला. बघता बघता संख्या वाढत गेली. पहिल्या बॅचचे 15 मधले 3 मुलं 12वीपर्यंत गेले. आनंदवनात 12वी होती. त्यातला एक जण म्हणाला, आता माझं शिक्षण बरं झालं, खूप आता 18 वर्ष मी म्हणजे 18 वय झालं माझं, किती शिकायचं अजून. तिथे शिक्षण शून्यच होतं, पहिलेच मुलं आहे, त्यामुळे मी परत जातो. आणि त्याला वन खात्यात नोकरी लागली, तो गार्ड झाला. दुसरा मुलगा म्हणाला मला शिक्षक व्हायचं आहे, म्हणून त्याने D.Ed केलं, आणि तो गडचिरोली जिल्ह्यातच वापस आला आणि तिथे शिक्षक म्हणून नोकरीला लागला. तिसरा मुलगा, त्याला जिद्दी होता, तो म्हणाला की मला मेडिकल कॉलेजमध्ये जायचं आहे. सुदैवाने त्याच्या मार्कावर त्याला नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये, म्हणजे आमच्याच मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला, आणि बघता बघता तो MBBS झाला. आम्ही त्याला भेटायला गेलो हॉस्टेलला, की ज्या भागामध्ये एकही मुलगा 4थी पास नव्हता, आम्ही कार्यकर्त्यांनी त्यांना संधी दिली फक्त. त्याचं सोनं त्यांनी केलं. MBBS पास होणं सोपं नसतं. मोठे मोठे 5-5 किलोची पुस्तकं आहे. केवढा जिद्दी असेल तो. त्याचं अभिनंदन केलं. तो म्हणाला भाऊ मला अजून शिकायचं आहे. जिद्दीचं कौतुक वाटलं आम्हाला. त्याला गायनॅक म्हणजे असं स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून त्याला प्रवेश मिळाला, आणि MD गायनिक झाला. तो मेडिकल कॉलेजमध्ये त्याने अनुभव घेतला, आणि तिथे राजीनामा दिला, आणि तो गडचिरोली जिल्ह्यामध्ये अहेरी म्हणून तालुका आहे, तिथे तो चीफ मेडिकल ऑफिसर म्हणून 30 वर्षापूर्वी रुजू झाला. अजूनही तिथेच आहे. पण एक मुलगा भाऊ बहिणीपेक्षा सुद्धा जास्त शिकलेला आहे. याचा परिणाम पूर्ण आदिवासींवर झाला. त्या पंचकृषीतल्या आदिवासींना कळलं की शिक्षणाचा काय फायदा आहे. हक्कांची जाणीव झाली, शेती शिकायला मिळाली, रोजगार मिळाले, आणि ज्यांनी कोणी डिग्र्या घेतल्या, आदिवासीमध्ये शिक्षित लोक नव्हते, बॅकलॉग होता, बऱ्याच जणांना नोकऱ्या मिळाल्या, शिक्षक झाले आहेत. आज तर जवळजवळ 5 ते 10 मुलं, 10च्या वर असतील, डॉक्टर झाले आहेत, वकील झाले आहेत, इंजिनियर आहेत. प्रत्येक फील्डमध्ये आमचे मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं प्रावीण्य मिळवलं. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की यातले 80% वर मुलं गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्याच भागामध्ये आपल्या लोकांची सेवा करण्यासाठी वेगळ्या ठिकाणी परत आले आहेत. तर हे एक मोठं समाधान देणार आहे की आरोग्याबद्दल आम्ही दोघं पहिल्यांदा गेलो होतो, फक्त आपण दवाखाना चालवला आणि बस, त्याच्या पलीकडे काही करावं असे आमच्याकडे प्लॅनिंग नव्हते. प्लॅनिंग न करता एखादं काम कसं उभं राहतं, इच्छाशक्तीच्या जोरावर किंवा लोकांच्या समस्या दूर करण्याच्या त्या इच्छेवर वाढत गेलं. आज हजारो मुलं शिक्षित झाले. हजारो पालकांना असं वाटतं की आपल्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं. आरोग्य, शिक्षण
शेती, व्यवसाय शिक्षण आणि थोडंसं आता प्राण्यांबद्दल. वन्य प्राण्यांचं तुम्ही थोडंसं फिल्ममध्ये बघितलं असेल. कसे काय आलेत माझ्याकडे, दुर्दैवी कहाणी आहे. आपला विश्वास बसणार नाही, पण जेव्हा भूक असतो तेव्हा त्यांना चॉईस नसतो. मला हे नको ते नको असं म्हणण्याचा अधिकारही नसतो. जंगलामध्ये जे मिळेल ते, कंदमुळं, किती दिवस कंदमुळं खातील संपून गेले. शिकार, आपल्याला शिकारीमध्ये असं वाटतं की रानडुक्कर मारला, हरिण मारलं, ससा मारला, पण जेव्हा खरी भूक असते आणि खायला मिळत नाही तेव्हा कुठलाही प्राणी त्यांना वर्जन होता. कुठलाही पक्षी, साप, मगर, उंदराच्या मागे गाव पळत जायचा, लाल मुंग्यांची चटणी खायचा. असंच एकदा आम्ही फिरत असताना जंगलामधून एक शिकारी टोळी आली. जवळ आल्यावर लक्षात आलं की यांनी माकडाची शिकार केली आहे. आपल्या देशामध्ये माकडं कोणी मारत नाही, इथे तर खाण्यासाठी मारले आहेत. 2 माकडं असे हातपाय बांधून बांबूवर लटकवून घेऊन चाललेले आहेत. आमच्या समोर आल्यावर लक्षात आलं की जिवंत पिल्लू मेल्या आईचं दूध पिते. तेव्हा राहवलं नाही, थांबवलं आम्ही दोघांनी. म्हटलं, हे पिल्लू तुम्ही काय करायला, यांना देऊन टाका, आम्हाला मी त्याला जगवू. तर म्हणाले, नाही, आमचे मुलं उपाशी आहेत. परत एकदा आमच्या लक्षात आलं की भूक काय असते. लगेच डोक्यात कल्पना आली की यांना खायला आम्ही जर तांदूळ दिले, वरण भात करून खाऊ घाला तुम्ही, पण ते पिल्लू आम्हाला द्या. अशी आपल्या त्या वन्यप्राणी गोकुळाची सुरुवात अशी झाली. ते घरी आणलं, त्याला बाटलीच्या दुधावर त्याला वाढवलं. कुत्र्याशी त्याची मैत्री झाली. कुत्र्याच्या पाठीवर बसून ते आमच्याबरोबर फिरायला यायचं. आदिवासींना गंमत वाटायची की कुत्रे शिकार करून माकडाचे ते शत्रूच आहे. ते हवा काय त्याला तर मारूनच टाकतात. इथे उलटं झालं. आमचं माकडाचं पिल्लू कुत्र्याच्या पाठीवर बसायचं आणि आमच्याबरोबर गावागाव फिरायचं किंवा नदीवर रोज फिरायला यायचं. तसे दवाखान्यात जेव्हा लोक यायला लागले तेव्हा आम्ही त्यांना दाखवत होतो, अशी पिल्लं तुम्ही मारू नका. जंगलात तुम्हाला जे काही अनाथ पिल्लू सापडलं ते जर तुम्ही आणून दिलं, त्याच्या बदल्यात तुम्हाला पाहिजे ते तांदूळ, डाळ, कपडे. लोकांना पटलं ते. हळूहळू एक एक पिल्लू वाढत गेलं. महाराणाचं पिल्लू आलं, मग अस्वलीची पिल्लं आली, मग वाघाची, बिबट्या वाघ, रानरेडा. मासे पकडताना मगरीचंच पिल्लू सापडलं. हे करता करता आमचा परिवार वाढत गेला. परिवार एवढ्यासाठी म्हणतो मी की हे आमच्या घरी वाढले. आणि असं त्यावेळेला आमच्या दुर्दैवाने माझ्याकडे कॅमेरा नव्हता. खरं म्हणजे याचं फिल्मिंग व्हायला पाहिजे होतं की एका वेळेला बिबट्या वाघ, नेगल त्याचं नाव होतं, राणी अस्वल, रानरेडा, कुत्रा, माकड, हे सगळे आम्ही बाहेर निघालो की आमच्याबरोबर फिरायला यायचे नदीपर्यंत. काही भीती नव्हती कोणाला. म्हणजे यांना कोणाची भीती नाही, कारण हे आमच्या कुटुंबातले झाले होते. शहरातले माणसं कोणी येतच नव्हते, व्हेकलही नव्हतं. आदिवासींना लांबून दिसलं की इथे बिबट्या वाघ आणि अस्वली येतात तर ते जंगलात लपून जायचे. पण यांनी कधी हल्ला नाही केला. पोटभर खायला मिळाल्यावर त्यांना खरोखरच त्यांना त्रास दिला नाही तर ते माणसावर हल्ला करत नाही. याचा अनुभव घेतला, पुरेपूर अनुभव. म्हणजे सगळे जे सो कॉल्ड क्रूर प्राणी, म्हणजे तुमच्या मनुष्याच्या दृष्टीने बिबट्या, अस्वली, आपण केसेस वाचतो, रोज वाचतो. मनुष्याशी त्यांचा संघर्ष सुरू आहे. कालच कुठेतरी बातमी आहे, अस्वलीने हल्ला केला आणि एक बाई मेली. याचं कारण वेगळे आहे. जंगल कमी झालं आहे, त्यांचं अन्न कमी झालं आहे, त्यामुळे हा संघर्ष वाढतो आहे. पण जर सगळं नॉर्मल असेल, त्यांना जर पोटभर खायला मिळालं तर ते माणसावर किंवा इतर कोणावर विनाकारण हल्ला करत नाहीत. आणि याचं प्रूफ म्हणजे मी जिवंत आहे. इतके वाघ होते माझ्याकडे, आताही आहेत, अस्वली आहेत, मगरी आता 40 वर्षात झाल्या. साप, विषारी बिनविषारी तिथेच सापडलेले आहेत, त्यांना स्पर्श कळतो. उगीच ते हल्ला करत नाही, पाय पडला तर चावतील. पण अदरवाईज तुम्ही जर स्थिर राहिलं, तुमच्या पायावरून जाणतील पण पदावणार नाही. तर स्थिर राहिलं पाहिजे तेवढं. तरस म्हणजे आपल्याला काय म्हणतो त्याला, तडस, हायना अत्यंत क्रूर आहे असं लोकांचा समज आहे. तो अत्यंत प्रेमळ आहे.
माझे मुलं अनिकेत, त्याला माझ्या इतकीच आवड आहे. लहानपणापासून त्यांच्याबरोबरच वाढले ते त्यांची देखभाल करतात. त्यांची मुलं आता नातवंड आहेत. माझी नात अगदी 6 महिन्याची असल्यापासून ती साप गळ्यात घेऊन मोठ्या आनंदाने बसते. ती 8 फुटाची धामण गळ्यामध्ये विळखा घालून बसलेली आहे आणि ती हसते. बाकी आमच्या मोठ्या नातवाला तर अर्णवला तर सगळ्या सापाबद्दलची संपूर्ण माहिती आहे. अभ्यासच केला त्याने. तो 14 वर्षाचा आहे आता. जगातल्या सापाचा अभ्यास केला त्याने. पण ही नातवंड जशी आमची मुलं आदिवासीबरोबर शिकली ती तशी नातवंडे आदिवासींबरोबर मराठी मीडियम आजही शिकतात आहेत. आमचं भाग्य आहे की आम्हाला ज्या सुना मिळाल्या त्या शहरातल्या उच्च शिक्षित आहेत. आमची मोठी सून गोव्याची आहे, ती गायनेकोलॉजिस्ट आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आदिवासींचं भाग्य कसं. आम्हा दोघांना स्त्री किंवा गायनेकोलॉजीमध्ये किंवा सिझेरियन करता येत नव्हतं. कधी शिकलोच नाही आम्ही. डिलिव्हरी केल्या, फॉरसेप केल्या, पण एखाद्या वेळेला बाळाचं डोकं मोठं असेल किंवा एखाद्या वेळेला आडवं असेल मूळ, तेव्हा ते काही आम्हाला जमत नव्हतं. आम्ही हात जोडायचे. पण ते म्हणाले की आता आमच्या दाईनी सगळे प्रयत्न केले आणि तुम्ही नाही म्हटलं तर आम्ही यांना नेणार कुठे, हे दोघंही मरतील. तेव्हा पूर्वीच्या काळी काय करायचे यांचं आम्हाला आठवलं. पूर्वीच्या काळी डिस्ट्रक्टिव्ह सर्जरी म्हणायचे की बाळाला कापून काढायचं, आईचा जीव वाचवायचा. फार कठीण आहे ते, म्हणजे मनाची तयारी करणं. छातीवर दगड घेऊन काही ऑपरेशन आम्ही केले असे. आईचा जीव वाचला, तिला परत ती गरोदर राहिली, तिला नॉर्मल डिलिव्हरी झाली. त्याच्याने आमचा थोडासा अपराधीपणाचा भाव कमी झाला. पण ते वाईटच वाटायचं की आपल्याला ज्ञान नाही, इथे सोय नाही, इथे वीज नाही, ऑपरेशन थिएटर नाही. म्हणून बिचाऱ्यांना मुलाला गमवावं लागतं. या पार्श्वभूमीवर जेव्हा मुलांनी लग्न करायला ठरवलं, तो MBBS झाला, वर्धेहून झाला. तो म्हणाला की मलासुद्धा डॉक्टर मुलगी मिळाली, तुम्ही दोघं डॉक्टर, तसं मला डॉक्टर मुलगी मिळाली तर बरं होईल. यांनी रोहिणी नावाचा एक मासिक आहे, मॅरेज ब्युरोमध्ये तिचं नाव नोंदवलं. त्याची माहिती दिली की हा आमचा मुलगा हेमल कशाला काम करणार आहे, इतके रुपये पगार घेणार आहे, म्हणजे मानधन घेणार आहे. पण तोपर्यंत वीज आली आहे, पाण्याची सोय झाली होती. आणि 2 वर्षात तर कोणी उत्तर दिले नाहीत. पण एक दिवस गोव्याहून फोन आला मुलीच्या आईचं की माझ्या मुलीने तुमच्या मुलाची माहिती वाचली आहे आणि तिची इच्छा आहे. आम्हाला तर काही फारसा उत्साह वाटला नाही. गोवा हेमलकसा 1,500-2,000 हजार किलोमीटरवरून ती मुलगी इथून कशी राहिली, ते पाहिलं नाही हेमलकसा. आमच्या काही मित्रांनी सजेस्ट केलं की त्यांना पुण्याला दोघांना एकत्रपणे भेटू द्या, एकटे. ती गोव्याहून आली, हा हेमलकशाहून पुण्याला. दोघांनी काय विचार केला, काय चर्चा केली माहिती नाही, पण 24 तासात लग्न ठरवलं. आणि ती मुलगी नुसतीच MBBS नाही तर ती गायनेकोलॉजिस्ट आहे. 2003 त्यांचं लग्न झालं. आमच्याच पद्धतीने झालं, आनंदवनातच झालं. ते गोव्याहून त्यांचे नातेवाईक आलेले. पण त्या वर्षापासून तर आजपर्यंत अशी अडलेली बाळंती नसेल. तर मंदा अनस्थेशिया देते आणि आमची सुनबाई अनघा तिचं नाव आहे, ती सिझेरियन करते आणि दोघांनी जीवदान मिळतं. हा योग आपोआप जुळून आला. याच्यासाठी काही प्लॅनिंग नव्हतं असं, पण हे भाग्य आमचं आणि आदिवासींचं पण, की अशा दुर्गम भागामध्ये सिझेरियन करून बाळाला जीवदान मिळते. लहान मुलगा शाळेची जबाबदारी सांभाळायला त्यांनी इंजिनिअरिंग केलं, पॉलिटेक्निक. प्रकल्प बघायला एक मुलगी आली पुण्यावरून, ती प्रेमात पडली आणि 2008 साली त्यांचं लग्न झालं. ती MA इकॉनॉमिक्स आहे, ती पण उच्च शिक्षित. दोघं मिळून शाळेचा प्रकल्प सांभाळतात ते सगळा. आणि शाळेच्याबद्दल इतकी लोकांमध्ये शिक्षणाबद्दल इतकी जागृती झाली आहे की नवीन शाळा काढा, नवीन शाळा काढा, असे ते मागे लागले. मग नेलगुंड्याला एक शाळा सुरू केली. अतिशय दुर्गम आहे ते, हेमलकशावरून आणखी आतमध्ये 30 किलोमीटर. आधी तिथे रस्ते नाही, तिथे वीज नाही, पण पालकांची इच्छा होती की इथे शाळा सुरू करायला पाहिजे. आमच्या सुनबाईने तिथे जाऊन बघितलं आणि तिथे 5 वर्षापूर्वी शाळा सुरू केली की ज्या गावात जिल्हा परिषद शाळा आहे. आपल्या देशाचं दुर्दैव आहे, शाळा आहे, बिल्डिंग आहे, 2 शिक्षक 7वा वेतन घेतात आहे, पण मुलं 4 आहे. त्याच गावातले पालक येतात आणि आमच्या गावात शाळा सुरू करू म्हणतात. कुठे चुकतं आहे आपलं, काय माझं संबंधाच्या पलीकडे. शिक्षक पगार घेतात आहे, जिल्हा परिषदेची बिल्डिंग आहे, आणि गावाले आमच्या मुलाच्या आणि सुनेच्या मागे लागले की तुम्ही शाळा सुरू करा.
त्या आग्रहाला बळी पडून यांनी 5 वर्षापूर्वी ताईंच्या नावाने साधना विद्यालय सुरू केलं. एक दिवस निवडला की या दिवशी आपण शाळा सुरू करू. जागा नव्हती, गावकऱ्यांनी शेतीची जमीन दिली आणि आमच्या मुलांनी आणि सुनेनी फेसबुकवर अपील केलं की उच्च शिक्षित मुलांना आपल्या आयुष्यातलं 1 वर्ष द्यायचं आहे का. आनंदाची गोष्ट म्हणजे 15 ITच्या मुलांनी विलिंगनेस दाखवला. त्यातले 3 मुलं यांनी सिलेक्ट केले. 2 इंजिनियर होते, 1 डोंबिवलीची मुलगी ती MA एज्युकेशनमध्ये. आणि हे 3 उच्च शिक्षित मुलं, 2 आदिवासी शिक्षक आणि मुलगा आणि सून जेव्हा मोटरसायकलने त्या दिवशी जेव्हा शाळा सुरू करणार त्या दिवशी त्या नेलगुंड्याला पोहोचले तेव्हा 56 मुलं झाडाखाली येऊन बसलेले होते वाट पाहत. शाळेमध्ये 4 मुलं आहेत बांधलेल्या आणि झाडाखाली जी शाळा सुरू झाली 56 मुलं. किती लोकांमध्ये जागृती झाली आहे, चांगलं शिक्षण मिळावं आपल्याला. आज आता 1-1 वर्ष वाढता 140 मुलं आली आहेत. 5वा वर्ग चालू झालेला आहे. दुसऱ्या एका गावातही लोक मागे लागले म्हणून गेल्या वर्षी, आता याच वर्षी एक नवीन जिंजगाव नावाची शाळा आहे. अशा प्रकारे 3 पिढ्याचं काम आणि 4थी पिढी म्हणजे 4 नातवंड आहे ते तिथेच शिकतात त्या आदिवासींबरोबर. अशा प्रकारे हे काम चालू आहे. 47 वर्षात 46 वर्ष पूर्ण होतील आम्हाला. कधी आयुष्यात कधी अपेक्षा केली नव्हती. बाहेर जाऊन भाषणं द्यायची तर कधी आवडही नव्हती आणि त्याची गरजही वाटली नाही. 30 वर्षात आम्ही हेमलकशाच्या बाहेर पडलो नाही. आधी पहिली जाहीर सभा मुलाखतीच्या स्वरूपात आमची अमेरिकेत झाली. डॉक्टर जगन्नाथ वाणी म्हणून धुळ्याचे आमचे एक मित्र होते. त्यांना असं वाटलं की या कामाची माहिती जगाला झाली पाहिजे, याच्यातून काही जणांना प्रेरणा मिळेल, जगण्याचं एक वेगळी दिशा मिळेल. आणि मग 2003 पासून हळूहळू आम्हाला निमंत्रण यायला लागले. आपले डॉक्टर मिसळ गेल्या वर्षीपासून आमच्या मागे होते, तुम्ही या व्याख्यानमालेसाठी यावं. यावर्षी आम्हाला तो योग जुळून आला. आपण सगळे इतक्या मोठ्या संख्येने इथे उभं आहे. शांतपणे ऐकून घेतलं. सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद देतो. नमस्कार.